आता बातम्या पाहूया विस्ताराने। कॅबिनेट सुरक्षा समितीकडून हल्ल्याचा तीव्र निषेध केला गेलाय। पाकमधील राजदूताला परत बोलावलं जाणार आहे। पाकिस्तानचं पाणी सुद्धा थांबवलं गेलंय, तर अटारी बॉर्डर ही 1 मे पर्यंत बंद राहणार आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये बंदी घातली गेली आहे। पुढच्या 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागेल। पाकिस्तानच्या 5 अधिकाऱ्यांना सुद्धा हटवलंय, तर अटारी बॉर्डर ही 1 मे पर्यंत बंद राहणार आहे। The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. पाकमधील राजदूताला सुद्धा परत बोलावलं गेलेलं आहे। पाकिस्तानी नागरिकांना आता भारतातून पाकिस्तानात पुन्हा जावं लागणार आहे। पाकिस्तानचं पाणी सुद्धा बंद करण्यात आलंय, तर पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये बंदी घातलेली आहे। बॉर्डर सुद्धा 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे। पुढच्या 48 तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागेल। The integrated checkpost Atari will be closed with immediate effect. Those who have crossed over with valid endorsements may return through that route before 1 May 2025. Pakistani nationals will not be permitted to travel to India under the SAARC visa exemption scheme visas. Any SVAS visas issued in the past to Pakistani nationals are deemed cancelled. Any Pakistani national currently in India under SVAS visa has 48 hours to leave India. दरम्यान यावर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात। याच्या पलीकडे जी आपली तिथे वकिलात आहे पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये जे पाकिस्तानचे जे लोक आहेत त्यांच्या अँबॅसेडर्स वगैरे त्यांचा स्टाफ त्यांची जे डिफेन्स अटॅची त्यांना परत जाण्याकरता सांगण्यात आलेलं आहे। याचा आणि आपण आपली जी ताकद आहे ती अतिशय कमी करतोय। तर याचा अर्थ असा होतो की आपण आता काहीतरी एक मोठी कारवाई करण्याचा एक इशारा देतो आहे। कारण ज्यावेळेला युद्ध सुरू करायची पाळी येते तर त्यावेळेला हे सगळे जे डिप्लोमॅटिक लोक म्हणजे जे मुत्सद्देगिरी करता जे परदेशात गेलेले असतात त्यांना पहिले परत बोलवलं जातं, कारण त्यांच्या जीवाला नंतर धोका हा निर्माण होऊ शकतो। तर पाकिस्तानच्या नागरिकांना सांगण्याची परत ज्या आपल्या लोकांना तिथं परत यायला सांगणं, पाकिस्तानच्या वकिलाच्या लोकांना परत द्यायला सांगणं, याचा एकच मी विश्लेषण करू शकतो की काहीतरी मोठी घटना घडायची शक्यता आहे। मग ते मिलिटरी ऑप्शन ज्याला आपण म्हणतो की म्हणजे सर्जिकल स्ट्राईक असो की पूर्ण पाकिस्तानी फ्रंटवरची लढाई असो की पाकिस्तानशी युद्ध असो की सगळ्या एकत्र मिळून भारतीय सैन्य लढाई करण्याची शक्यता असो, म्हणजे काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे। हा त्याचं हे विश्लेषण आहे।